जळगावात आकाशवाणी चौकात आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आरक्षणासह जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी कोळी समाज बांधव यावेळी आक्रमक झाले। अर्धा ते पाऊण तास आदिवासी कोळी समाज बांधवांनी मानवी साखळी करत महामार्ग रोखून धरला। आदिवासी कोळी समाज बांधवांच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प होऊन वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी कोळी समाजाच्या विविध जाती जमातीतील बांधवांचा समावेश करावा, जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्या तर पुढील काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे। या संदर्भात आदिवासी कोळी समाजाच्या पदाधिकारी मंगला सोनवणे तसेच आदिवासी कोळी समाजाचे पदाधिकारी भिका सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। या आंदोलनाच्या वेळी चैताली पाटील, सुनंदा कोळी, प्रतिभा कोळी, संगीता कोळी, आशा सोनवणे, राजसाहेब पाटील, महेश कोळी, नाना शामराव सोनवणे, सागर सोनवणे, गणेश कोळी, हिरामन जोशी, बबलू सपकाळे, रमेश कोळी, श्रीकांत सोनवणे, महेश सोनवणे, पप्पू कोळी, संदीप मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती। नमस्कार, जय वाल्मिकी, जय आदिवासी। आमचा कोळी समाजाचा प्रश्न प्रलंबित आहे। आम्ही 26 दिवसाचं उपोषण केलं, परत आता नागपूरला मोर्चा पण केला, आता मुंबईला परत मोर्चा होता। तरी आमच्या कोळी समाजाला न्याय मिळण्यासाठी आम्ही वारंवार सगळ्यांच्या दालनामध्ये दरवाजा ठोकून सुद्धा मंत्र्यांना संत्र्यांना जागे करून सुद्धा जाग येत नाही, म्हणून त्यासाठी आम्ही आजचं आंदोलन रस्ता रोको केलेलं आहे। आदिवासी मंत्र्यांनी धनगर बंजारा समाजाच्या लोकांचा समावेश केला। आम्ही घटनेत असून सुद्धा आमच्या लोकांना ते डावलल्या जाते, तर आम्ही त्याच्यासाठी पूर्ण राज्यभरामध्ये आज आंदोलन ठेवलेलं आहे। बाकीचं पुढचं काय मागणी आहे तुमची नेमकी मागणी? आमची मागणी आमच्या कोळी समाजाला सरसकट कोळी समाजाचं व्हॅलिडिटी टोकरे कोळीचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी। जर ह्या लोकांनी आमचा आता सुद्धा आम्ही एवढं आंदोलन करून सुद्धा आमचा मुद्दा नाही मांडला तर आम्ही याच्या पुढचे तीव्र आंदोलन करण्यासाठी रस्ता रोको करण्यासाठी सहभाग घेणार आहेत। नाव सांगा आपलं। मंगलाताई सोनवणे, पुढचं बिका बोल। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, प्रणित दत्ताभाऊ सुरवशे यांनी महाराष्ट्रभरामध्ये आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी यांना संविधानाच्या यादीमध्ये असून सुद्धा, आरक्षणाच्या यादीमध्ये असून सुद्धा 28, 29 आणि 30 क्रमांकावर यादीमध्ये असून सुद्धा आम्हाला आरक्षण नाकारलं जात आहे। आणि विजयंती मध्ये असलेल्या बंजारा समाजासाठी नवीन समिती शासन निर्माण करत आहे, त्यांना न्याय देण्यासाठी समिती स्थापन करतं आणि आम्हाला आरक्षणात असून सुद्धा आम्हाला आरक्षणातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्न करतंय। म्हणून आज आम्ही महाराष्ट्रभर रस्ता रोको करून शासनाचा निषेध करतोय। या दोगल्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी आता आपण रस्ता रोको आंदोलन केले, निवेदन दिले, मात्र दखल नाही घेतली। पुढचं पाऊल काय असणार? आमचं पुढचं पाऊल याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन केले जातील। या शासनाला वटणीवर आणलं जाईल आणि शासनाच्या नाकामध्ये नाक घातली जाईल आणि शासनाला वटणीवर आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। माझं नाव भिका सोनवणे, जामनेर।